नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज 365. महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत महिला विशेष म्हणून आहे वर्षा भाकरे, ज्या आहेत अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन अधिकारी, तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर या पुरस्काराने सन्मानितही आहेत. तुमचं खूप खूप आमच्या या महिला विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. मला सांगा की 2 वर्षापासून तरी तुम्ही सुमारे इथे कार्यरत आहात. काय एकंदरीत अनुभव आहे कार्याचा? कामाचा तर एकदम चांगला अनुभव आहे, कारण मला खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे अमरावती जिल्ह्याची मी इथलीच असल्यामुळे मला माहिती आहे असं मला वाटतं. त्यामुळे काम करण्यासाठी म्हणजे जास्ती वाव मिळतो किंवा आपण जास्त चांगल्या पद्धतीने विचार करू शकता. आणि हे कार्य करत असताना जास्ती फोकस म्हणजे कुठे असतं, की काय नेमकं नियोजन असतं? मॅडम, माझ्याकडे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणजे जिल्हा नियोजन समितीला जो निधी येतो त्याचे माननीय जिल्हाधिकारी सदस्य सचिव आहेत. आणि जिल्हा नियोजन अधिकारी या नात्याने प्रत्येक शासकीय विभागांना जो निधी येतो शासनाकडून त्याचा योग्य पद्धतीने नियोजन करणे आणि तो योग्य पद्धतीने निधी खर्च व्हावा याच्यासाठी पाठपुरावा करणे. हां, तर तेच मी म्हणते की हा जो योग्य पद्धतीने आहे, तर प्रामुख्याने अमरावती जिल्ह्याला अशी जास्त गरज कुठे असते असं तुम्हाला वाटतं? हे आता कसं आहे की प्रत्येक विभागाचा जो मुख्य अधिकारी आहे, विभाग प्रमुख म्हणू आपण त्यांना, तर ते प्रेझेंट करतात की त्यांना कुठल्या पद्धतीची कामं घ्यायची. आता फक्त एवढंच आहे की ते जे प्रस्ताव आणतात ते सरांकडे जेव्हा आपण पुटअप करतो किंवा जिल्हा नियोजन समितीकडे पुटअप करतो, म्हणजे सादर करतो, तेव्हा आपण त्या लोकप्रतिनिधींच्या क्षेत्राचा विचार करून, आता समजा उदाहरणार्थ समजा एखादा, आता कृषी तर यावेळेस नाही आहे, केंद्राचे स्कीम असल्यामुळे त्यांच्याकडे गेलेलं आहे, पण उदाहरणार्थ समजा क्रीडाचा विभाग असेल तर क्रीडा असेल तर आपण क्रीडा अधिकाऱ्याकडून आधी प्रस्ताव घेऊ, नंतर त्यांना वेगवेगळं कधी कधी आपण सुचवू पण शकतो की जसं त्यांनी मागे एक ते घेतलं होतं मुलींसाठी कराटे वगैरे स्वसंरक्षणासाठी घेतलं होतं, तर तशा प्रस्तावामध्ये आपण इंटरेस्ट घेऊन सांगू शकतो की हो याची एवढी गरज आहे, आमच्याकडे एवढे विद्यार्थी आहे, तर सर तसे पुटअप करतात आणि आपण त्या पद्धतीने कलेक्टरकडे नेऊ शकतो. मात्र ही जी शासकीय नोकरी आज तुम्ही करताय, हे कुठेतरी आधीच ठरवलं होतं की कालांतराने ते आयुष्यात येत गेलं? नाही, सर्वप्रथम तर माझ्या आयुष्याच्या नोकरीसाठी सुरुवात जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून झालेली आहे. माझं MSc BEd झालेलं होतं आणि मी जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून सांगोदला जॉईन झाले, तालुका दर्यापूरमध्ये. पहिले तर चिखलदरा माझं पोस्टिंग होतं, पण आफ्टर मॅरेज मी सांगोदला गेले. 9 वर्ष मी ती नोकरी केलेली आहे. त्याच्यानंतर असं मला सुरुवातीपासून वाटतच होतं की आपण अधिकारी व्हायचं आहे. वडिलांना मी बघितलेलं होतं आणि महाराष्ट्र काय करत होते? वडील माझे सहकार अधिकारी होते. तर त्याच्यामुळे मी बघितलेलं होतं की महाराष्ट्र शासन लिहिलेली गाडी असते वगैरे, तर वेगळं अट्रॅक्शन होतं किंवा थोडीशी माहिती पण होती, कारण ज्या क्षेत्राची आपल्याला माहिती असते तिथे आपण जाण्यासाठी जास्त उत्सुक असतो. तर असं वाटत होतं की आपल्याला पण तसं काहीतरी काम करायचं. तर मी ते बघितलेलं होतं आणि नंतर शिक्षिका झाल्यावर तर बरेच वेळा मला असं वाटायचं की जेव्हा जेव्हा शाळेत कुठले अधिकारी यायचे महाराष्ट्र शासनाची गाडी यायची तर ते मला माझं ध्येय आठवण करून द्यायचे. त्याच्यामुळे मी तिकडे उत्सुक झाले आणि त्या MPSCच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. पण हे सगळं होत असताना, जसं तुम्ही म्हटलं की आठवण करून द्यायचे, हे सगळं होत असताना कुठेतरी कधी बाबांना किंवा नवऱ्याला असं सांगायचं की मला हे करायचं आहे, ॲक्च्युली जसं कधी शेअर केलं होतं कुणाशी? हो, कारण मला जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून जॉईन व्हायचं नव्हतं, तेव्हाच मला MPSCची एक्झाम द्यायची होती, म्हणजे MSc झाल्याबरोबर. परंतु ताई म्हणत होती की माझी मोठी बहीण आहे, ती पण टीचर आहे, ती म्हणत होती सगळ्यात पहिले आपण आपल्या पायावर उभं राहणं आवश्यक असतं, कुठलंच काम लहान किंवा मोठं नाही आहे, त्याच्यामुळे तू टीचर झाली तरी तू लोकांना घडवणार आहे आपल्या मुलांना, त्याच्यामुळे ती नोकरी पहिले कर, जे काय व्हायचं ते स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर कर. पण कसं झालं की टीचर म्हणून जॉईन झाल्याबरोबर माझं लग्न झालं 1 वर्षाच्या आत, नंतर लगेच मुलगी पण झाली, त्याच्यामुळे मी माझ्या संसारामध्ये गुंतल्या गेली आणि जॉईंट फॅमिली होती, त्याच्यामुळे दर्यापूरला मला काही फारसा वाव मिळत नव्हता. पण त्याच्यानंतर म्हणजे काही प्रसंग असे आले की जसं माझी सासऱ्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला, मग जे सासूबाई माझ्या मुलीला सांभाळायच्या, सासरा नाही सांभाळायच्या माझ्याकडे, त्या गावी जावं लागलं त्यांना सासऱ्यांना घेऊन, कारण आम्ही दोघंही जॉब करायचो.
तर मग त्याच्यानंतर मुलीला बघण्याचा प्रश्न निर्माण झाला. मग मुलीला माहेरी ठेवायला लागलं आणि मग मी 2-3 महिने जरा जास्त हे झाले, म्हणजे एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉपसारखं, की घरात मुलगी नाही, सासूबाई नाही, सासरे नाही आणि नुसतं नोकरीवर जाणे, दर्यापूरवरून सांगोलला जाणे आणि घरी येणे जॉब संपला. त्याच्यामुळे असं वाटायचं की म्हणजे मी खूप ते फिल्मी स्टाईलने ते दुःख मनवायला वगैरे लागली होती. मग माझ्या पण अशा सिच्युएशनमध्ये कुठेतरी स्वतःचं स्त्रीत्व हरवतंय असं वाटतं का? अनुभव तुमचा नाही, तेव्हाचा? मग तेच मला म्हणायचं की तेव्हा माझ्या वडिलांनी तेच म्हटलं की बाबा तुझी मुलगी काही खूप संकटात वगैरे नाही, आमच्याचकडे आहे. आई वडील सांभाळत होती तिला आणि तुला जसं सांभाळलं, नक्कीच आम्ही दुधापेक्षा त्याची साय जी महत्वाची असते दुधावरची, त्या पद्धतीने आम्ही सांभाळतोच आहे. पण तुला जे करायचं होतं त्याच्यासाठी आता ही संधी आहे असं समज, कारण याच्यासाठी एक ठराविक वेळ आहे, तेवढे दिवस आम्ही मुलीला सांभाळू शकू. मग तेवढ्या काळात मी MPSCच्या देणं सुरू केलं, कारण माझा जो वेळ कमी होता. तेव्हा मग नोकरी सुरू होती? नोकरी सुरू. मग नोकरी सुरू होती, सासू सासरे तिकडे, मुलगी माहेरी, आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही अभ्यास केला? हो. म्हणजे हे सांगायला थोडं सोपं वाटतंय, पण ज्या काही अडचणी होत्या त्याच्यापेक्षा खूप मोठी अडचण जर निवडली आपण, तर तेव्हा हे पहिलं दुःख जरा कमी होतं. तर मी अशा पद्धतीने माझी दुसरी मोठी अडचण निवडल्यासारखी मी MPSCला सिलेक्ट केलं. की कारण कसं होतं की माझ्यासोबत जे MPSC करणारे लोक होते ते फक्त MPSCची एक्झाम देणारे होते, म्हणजे ओन्ली MPSC करिअर करणारे होते. आणि मी मात्र एका मुलीची आई होती, सून होती, आजारी सासऱ्यांची पत्नी होती आणि रेग्युलर ड्युटी करणारी जिल्हा परिषदची शिक्षिका पण होती, जी दर्यापूरवरून कंटिन्यू येणं जाणं करायची. शनिवार रविवारी मुलीला भेटायला यायची आणि मधले कधी वेळ मिळाला तर दर्यापूरपासून लासूर आमचं सासर आहे माझं, 15-16 किलोमीटर, तिथे पण जाऊन यायची. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या, या सगळ्यामध्ये कुठेतरी असं वाटायचं का की जर मी हाऊसवाईफ असती तर मुलीची, सासू सासऱ्यांची, नवऱ्याची चांगली योग्य प्रकारे काळजी घेऊ शकली असती, किंवा मग जर माझं लग्न झालं नसतं, या सगळ्या जबाबदारीतून मी जर मुक्त असती, फक्तच एक मुलगी म्हणून MPSC दिली असती, तर कुठेतरी मला हे सहज सोपं झालं असतं. म्हणजे सगळं असं एकत्र येऊन गेलं. नाही मॅडम, माझं मत थोडं वेगळं आहे की जेव्हा आपण काही करतो तेव्हा मला माहिती पडली ना त्याची किंमत. वेळेची किंमत तेव्हाच माहीत पडते जेव्हा तो तुमच्याजवळ लिमिटेड आहे. मग तेव्हा मला माहिती होतं की या ठराविक वेळेत जर मी माझं ध्येय गाठलं नाही, त्याच्या पुढे मला संधी मिळणं कठीण आहे. त्याच्यामुळे मी त्याच्या मागे जास्त लागले. उलट मला वाटतं की मी जर खूप जास्त रिकामी राहिली असती तर मला वाचन करायला आवडतं, मला गाणं ऐकायला आवडतं, मी तिकडे वळत असते. ही नोकरी करून जेव्हा मला कळलं की आपल्याला जर चेंज करायचं आहे आणि तशी संधी मला मिळाली, मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये PSI वगैरे झाली, नगर परिषद CO सिलेक्शन झालं आणि माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. सध्या मी ज्या पोस्टवर आहे हे माझं MPSC थ्रू 4थं सिलेक्शन आहे. अच्छा. आणि ही जी अभ्यास करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळत गेली असेल, ती जास्त कोणापासून मिळत होती? एकतर नेहमी माझा कॉन्फिडन्स वाढवणारे माझे वडील आणि माझे पतीसुद्धा, आणि मला बाकी माझं बॅकबोन आहे माझी आई आणि ताई, की ज्यांनी माझ्या बाकी ज्या कौटुंबिक अडचणी असतात, जसं मुलीला सांभाळणं किंवा तिचं सतत लहानपणी ती खूप आजारी राहिली, तर या गोष्टीत त्यांनी सांभाळून मला असं खूप तू करू शकते असं जे मला सतत स्टँड ठेवलं. म्हणजे मला एक इन्सिडेंट सांगायला आवडेल की माझ्या सासऱ्यांची डेथ झाली होती 2002ला आणि माझी नंतर लगेचच सांख्यिकी अधिकारीची एक्झाम होती MPSCची. आणि थोडंसं खेड्यात किंवा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कसं असतं की कोणी वारलं की मग सतत त्याच्या भोवतीचे नंतरचे सगळे कार्यक्रम्स असतात. तर या सगळ्यामध्ये माझा महिना चालला गेला आणि अभ्यास काही होऊच शकला नाही. मग ज्या रविवारी एक्झाम होती, माझी 21 एप्रिलला एक्झाम होती, 20 एप्रिलला मी म्हणजे दर्यापूरवरून मूर्तिजापूर मार्गे मुंबईला जायच्या ऐवजी मी सरळ दर्यापूरवरून अमरावतीला आले. मग आल्याबरोबर आई म्हणाली की तू तर मुंबईला जाणार होती, परीक्षा आहे तुझी उद्या. म्हटलं नाही, मी नाही देणार आहे, कारण माझे सासरे वारले तर माझा अभ्यास नाही झाला. मग माझी म्हणत होती असं कसं, तुमचं कॉम्पिटेटिव्हचा एक्झाम जवळजवळ सारखाच अभ्यास असतो, आपण आधी केलेला कधी काही विसरत नसतो, आणि सासरे वारले त्याच्यात तू थोडी फिजिकली गुंतून असशील, मनाने नाही, त्याच्यामुळे तू मनातल्या मनात कुठेतरी मनन केलंच असशील आणि एक्झाम द्यायची नाही असं होऊच शकत नाही. चल आत्ता तयारी कर, मी आत्ता टिफिन करून देते. आणि अक्षरशः माझं रिझर्वेशन सुद्धा नव्हतं, कधी मी बसली नव्हती, त्या जनरलच्या डब्यात माझ्या आईने बसायला लावलं आणि बडनेरापासून मी मुंबईला गेली. दुसऱ्या दिवशी माझगाव डॉकला माझं सेंटर होतं, मी तिथे जाऊन
तिथेच बसून परीक्षा दिली. संपल्याबरोबर मला दुसरं काही माहीत नसल्यामुळे CSTला येऊन पुन्हा अमरावतीला येऊन वापस आलो. म्हणजे कुठेतरी असं म्हणतात की ते युद्ध लढण्याच्या आधीच की मी हरेल या भीतीने आपण लढतच नाही, तर या क्रियेपासून तुम्हाला तुमच्या आईने वाचवलं. आणि मी ती परीक्षा पास झाली आणि मी ती सांख्यिकी अधिकारी मी जॉईन झाली 2004ला. जर मी गेलेच नसते तर मला कळलंच नसतं. आणि ह्या ज्या स्वतःच्या क्षमता आहे ना, ह्या मला वाटतात म्हणजे जेव्हा अडचणी येतात आणि आपण ती संधी म्हणून घेतो तेव्हाच तुम्हाला कळतं की तुमची कॅपॅसिटी किती. जसं आता जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून जर मी घाबरून जॉईनच केलं नसतं अमरावतीला तर मला कळलं नसतं की हे काम आपण करू शकतो की नाही. आणि जेवढ्या प्रमाणात ते येत राहते तशी सिच्युएशन, तर तसं आपल्याला असं वाटतं की आपल्यातली ताकद कुठेतरी वाढते. येस. लहानपण कसं होतं, आई वडील? तसं या बाबतीत मी अतिशय भाग्यवान समजते स्वतःला की भरपूर वडिलांच्या बदलीमुळे मला खूप सारी गावं बघायला मिळाली. आणि वडिलांची एक पद्धत होती की ते जिथे गेलं, जसं आम्ही वरोऱ्याला राहायचो तेव्हा आनंदवन त्यांनी मला सतत दाखवलं आहे, भद्रावती किंवा ताडोबाचं जंगल. तर त्यांची म्हणजे एक पद्धत होती की कसं पाहायचं आहे ते. जसं त्यांनी आम्हाला दौलताबादला नेलं होतं तर किल्ला कसा पाहायचा, आधी त्या किल्ल्याविषयी माहिती घ्यायची मग पाहायचं. म्हणजे त्यांना असं आवडत नव्हतं की नुसतं असं तात्पुरतं पाहिलं पाहून घरी परत येणं, तर त्यातला सखोल एक अभ्यास पण. आणि ती कुठेतरी ते मनात रुजवत गेले आपल्या की हे असंच पाहायचं असतं, असं प्रत्येक गोष्टी अभ्यासूनच पाहायच्या. आणि खूप जास्त तर त्या काळानुसार खूप काही ट्रिप वगैरे ते करू शकत नव्हते 4-4 वर्षांनी. जसं त्यांचा अजून एक मुद्दा होता की तुम्हाला एक तरी गेम आलाच पाहिजे खेळायला. आता मी कालसुद्धा महसूलतर्फे विभागीय खेळून आली आहे बॅडमिंटन, सिंगल डबल आणि जिंकली आहे पहिल्या नंबरने. तर असं पद्धतीने थँक्यू. तर अशा म्हणजे कसं की ते काहीतरी शिकवतोय किंवा काहीतरी तुमच्यात रुजवतोय असा भाव न आणता ते असं आमच्या चौघांमध्ये काही ना काही आम्हाला सोडत गेलं. आईला वाचनाची खूप आवड होती. तर कुठेही आम्ही गेलो तर वडील जसे चांगली शाळा बघायची तशी आई वाचनालय बघायची. तिच्यामुळे वाचनाची खूप आवड क्रिएट झाली. आणि मी इतकी गुंतलेली असताना, हा MPSCचा अभ्यास सुरू असताना कधी पण जर माझ्या आईला वाचताना वेगळं काही आढळलं तर आई आत्ताही मला त्या पुस्तकामध्ये मार्किंग टाकते आणि एवढं तरी वाच, इथून एवढे पेजेस तरी वाच. एखादा लेख आला तर ती मला सांगेल की हे खूप सुंदर आहे. इवन आता आपल्याकडे एक मुद्दा असतो चाइल्ड पोर्नोग्राफी वगैरे. तर आता आईची दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झाले आणि तिला काही ते वाचता येत नव्हतं किंवा तिला कळत नव्हतं की हा विषय काय. तर ती आपल्याला उद्युक्त करते की तू वाच आणि मला सांग की काय असं. आणि एखादा असा प्रसंग जो बालपणातला प्रामुख्याने तुम्हाला आठवतो? म्हणजे मला माझं बालपण आठवलं की हे नक्कीच आठवतं. हो. असं तर म्हणजे आयुष्यामध्ये खूप सारे प्रसंग असतात, पण ज्या खूप सुरक्षित त्याच्यातून म्हणजे मी जगत आले त्याच्यातून मला आठवतं की मी 4थीला स्कॉलरशिपला मेरिट आले होते. तेव्हा चंद्रपूर जिल्हा एकत्र होता, गडचिरोली आणि चंद्रपूर. तर ते कसं 4थीला माझी एक मैत्रीण होती प्राची पद्मावर म्हणून, तिच्याकडे आम्ही सगळेजणी खेळत होतो आणि बुधवारी बालविहार लागायचं संध्याकाळी 6 वाजता. तर ते रेडिओवर सुरू होतं तिच्याकडे, आम्ही खेळता खेळता ते ऐकत होतो. त्याच्यात सगळ्यात शेवटी अनाऊन्समेंट झाली की जे मुलं स्कॉलरशिपला आली शिष्यवृत्तीला 4थीला त्यांची नावं जाहीर करण्यात येत आहे. त्याच्यात तिचं माझ्या मैत्रिणीचं तर होतंच जिल्ह्यातून 3री आणि माझं 9वी होतं. मग मी लागलीच ते नाव ऐकल्याबरोबर चप्पल पायात घातली आणि धावत घरी सुटली. तिथून थोडंसं 500 मीटरवर वगैरे माझं घर असेल. मी आईबाबांना जाऊन सांगितलं की मी स्कॉलरशिपला आली, कारण तो पहिला यश होतं ते. आणि मला असं काही वाटलं नाही की खूप काहीतरी वेगळं केलं, फक्त काहीतरी सांगावं म्हणून. मग माझे बाबा म्हणाले की तुला काय हवं आहे? तर मला फुलं खूप आवडतात, फुलं सगळं. तर मला फुलं पाहिजे आणि जिलेबी पाहिजे. मग त्यांना वाटत होतं की हिला काहीतरी ड्रेस मागेल, सायकल मागेल, घड्याळ मागेल. पण ती एवढं निरागस आयुष्य असतं आणि ती निरागसता जपून ठेवायचं काम माझ्या आईबाबांनी नंतरही केलं. किंवा तो अल्लडपणा किंवा आता याही जबाबदारीवर म्हणजे मला पण नाही वाटत की माझं जर कुठे संवेदनशील मन असेल, हळवं असेल, त्या गोष्टी कुठे हरवू नये याच्यासाठी सतत म्हणजे आईवडील किंवा कोणी प्रोत्साहन देत राहिले आणि ते जपत राहिले. म्हणजे तो प्रसंग ते अजूनही माझ्या मुलीला सुद्धा सांगतात. आणि जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला जागोजागी म्हणजे त्यांची बदली होत राहायची आणि तुम्ही शहर बदलत जायचे.
तर तेव्हा अभ्यास व्हायचा, काय प्रॉब्लेम्स यायच्या, अडचणी असायच्या? नाही मॅडम, मला तर उलट वाटतं की एका म्हणजे ते कसं आता आपण कल्पना नाही करू शकत. जे लोक त्या सिच्युएशनमधून जातात त्यांना माहिती आहे की तो एक सोहळाच असतो की वडील एक घर पाहायचे पहिले त्या गावात जाऊन, तिथे एक शाळा शोधायचे आणि जिथून मुलांना सोयीचं पडेल असं मग आमची नावं टाकल्या जायची त्या शाळेत आणि त्या घरातलं सामान बांधणे आणि इथून तिथे जाणे. एकतर त्याच्यातून तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी तेव्हा शिकले की मोह सोडणे. तुम्ही जिथे आधी राहत होते आपलं तर असं असतं की 10 दिवस माझं घर जे Yes. आपण म्हणतो, ते सगळं सुटून जातं तुमचं. तुम्ही नव्या ठिकाणी इतक्या याने जाता की नवीन शाळा, नवीन मैत्रिणी, नवीन वातावरण सगळ्याशी ॲडजस्ट करतात. शिवाय तिथे जिथपर्यंत असणार तोपर्यंत वडील आजूबाजूचं सगळं म्हणजे पायीसुद्धा फिरून दाखवायचे ते. तर जे आहे त्याचा आनंद लुटा, बघा, आहे त्या सिच्युएशनमध्ये ॲडजस्ट करायचा प्रयत्न करा. असं म्हणजे एकीकडनं ते पण चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यातून ते आमच्या सगळ्यांना घडवत गेले. नाही तर आपण आपली जागा सोडायला तयार होत नाही किंवा बघायला तयार होत नाही आजूबाजूला. ते बदलीमुळे असं नाही. मला एकदा आठवतं, वणीवरून बाबांची बदली दारव्हा म्हणून आहे यवतमाळ जिल्ह्यात, तिथे फेब्रुवारी महिन्यात झाली होती आणि मग आम्हाला असं वाटलं होतं की आपण म्हणजे इतक्या वेळात नाही आपल्याला शक्य होणार सगळ्या ह्याच्यात ॲडजस्ट व्हायला. पण बाबांनी सांगितलं की काही फरक पडत नाही, त्या शाळेत जे शिकले ते इथे परीक्षा द्या. आणि आम्ही अक्षरशः, कारण बदली झालेल्यांना ॲडमिशन्स मिळतात, तर आम्ही दारव्याला येऊनही त्या शाळेत पण ॲडजस्ट करू शकलो. आणि जेव्हा मग माझा पहिला नंबर आला तरी मग मी खूप खुश झाले की बाबा या शाळेतून माझा पहिला नंबर झाला. तर मला ते वाक्य अजूनही आठवतं, अरे ते वासरात लंगडी काय शहाणी, तू मला तुझे मार्क्स दाखव, पहिला नंबर आहे हे मला नाही पाहिजे. तू तुझ्या आधी जिथे होती, म्हणजे कॉम्पिटिशन फक्त आपल्यासोबत असली पाहिजे, इतरांसोबत नाही. तू वर्गातून पहिली आहे हे माझ्या वडिलांना कदापि पटलं नाही. मी 10वीपर्यंत इथे शाळेत पहिली आली. खरं तर आपण पाहतो की पालकांमध्ये आता तेच असतं की पहिला नंबर आला पाहिजे. म्हणजे असं वाटत होतं की आपले बाबा यांनी नाही खुश झाले. तर माझे वडील म्हणायचे, नाही ना बेटो, तू पहिल्यांदा तुला किती होते, तुला इतिहासात एवढे होते, भूगोलात ते तसे मार्क्स बघायचे नाही जास्त करून, पण तुला हे नकाशा वाचन येत होतं, हे येत होतं. आता तू इथे इथे मागे पडली, तुला वाटायला लागलं की सगळ्यात पहिला नंबर येतो. अरे पहिला नंबर महत्त्वाचं नाही, ते तुला येतं किती. मात्र ते स्कूलमध्ये जाताना त्या टीचरशी लगाव होत असेल, काही मैत्रिणी मित्रमैत्रिणी जुळत असतील आणि नंतर अचानक दुसऱ्या स्कूलमध्ये जायचं किंवा आजूबाजूच्या मैत्रिणी, आईंच्या काही जे नेबर्स असतात ते, तर एकदम सुटून जाऊन दुसरीकडे जायचं, तर ते दुःख हे तर नक्कीच म्हणजे त्याचं दुःख होतं आपल्याला किंवा आठवणी येतो आणि लगेच सडनली ते सोडायला लागतं. म्हणजे तुम्हाला बदलायचं झालं की हा एक भाग होता त्याच्यामध्ये. पण कसं आहे, काही काही मिळवण्यासाठी थोडंफार तर सोडायला लागेल ना. ते कॉलेज लाईफ कशी होती नंतर? मी नंतर मणिबाईला शिकले आहे, त्याच्यानंतर बियाणीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे, नंतर VMVमधून मी MSc केलं आहे. बऱ्यापैकी मैत्रिणी वगैरे होत्या. मी BSc नंतर माझं एक अपेंडिक्स पोटातच हे झाल्यामुळे माझं मेजर ऑपरेशन झालं, म्हणून मग मी DED पण केलं आहे मधात 2 वर्ष. तर इथे बऱ्यापैकी छान मैत्रिणी मिळाल्या. प्रॉपर अमरावतीतच हे गेलं आयुष्य. पण जसं आपण लहानपणापासूनचा तुमचा प्रवास पाहिला तर इथपर्यंत लक्षात येतं की अभ्यासात तुम्ही म्हणजे चांगल्या होताच आणि तुम्हाला आवडही होती. मात्र आपण पाहतो की जसं कॉलेज लाईफमध्ये जातो तेव्हा आपण अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्त पार्टिसिपेट होतो, तर तशी काही आवड होती? खेळात तर होती मी पुढे, पण खूप जास्त तिथनं समोर म्हणजे काही गाणं असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, तर ते फक्त गणपती मंडळ आणि इकडे तिकडेच लिमिटेड राहिलं. कॉलेजमधून फार सहभागी झाले नाही. गाणी तुम्ही आजही गाता? नाही, फारसं नाही, घरी गुणगुण. एखादं गुणगुणून दाखवा. अरे बापरे, आवडेल आमच्या प्रेक्षकांना ऐकायला. आता नाही ठरवलं. हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवात नाली, ओल्या दवात नाली. खरं तर खूप सुंदर गायलं आहे गाणं आणि त्याचे जर अर्थ पाहिले आपण तर तेही खूप सुंदर आहेत. मग कॉलेज लाईफनंतर आता कुठेतरी लग्नाचा विषय घरी सुरू झाला असेल, प्रत्येक मुलीच्या मनात काहीतरी धाकधूक असते, तेव्हाचं तुमचं काय चालू होतं? जेव्हा MSc झालं ना तेव्हा
हे म्हणजे D.Ed नंतर MSc केल्यामुळे या 2 वर्षात मी एक्झाम दिली होती D.Edच्या बेसवर. तर माझं अमरावती आणि यवतमाळ दोन्ही जिल्हा परिषदला सिलेक्शन झालेलं होतं. पण मला MPSC थ्रू एक्झाम द्यायची होती किंवा UPSC वगैरे. पण कसं झालं की वडील रिटायरमेंट जवळ येत चालली होती. आणि मोठ्या ताईचं पण लग्न झालेलं होतं. तर ती बोलले की नाही, पहिले तू जिल्हा परिषदला जॉईन होऊन जा, नंतर तू तुझ्या बेसवर करत राहा. मग तेवढ्यात वडील तेव्हा दर्यापूरला होते. त्यांच्या मित्रांच्या ओळखीतून दर्यापूरचं हे स्थळ आलं, प्रमोदराव मेंढे म्हणून ज्युनियरला ते तुमचे आता हस्बंड आहेत. येस. तर त्यांनी पण ही पहिलीच मुलगी बघितलेली होती ना, आमच्याकडे आलं होतं. तर मग तिथे काही त्यांचं 5 विषयामध्ये PG झालेलं आहे. MCOM B.Ed असं त्यांचं क्वालिफिकेशन आहे. आणि तेव्हा पण एक थोडी गंमत झाली होती की मला असं वाटत होतं की माझं MSc फर्स्ट क्लास आहे. मग माझ्या वडिलांनी मला तिथे पण फरक जाणवून दिला की तू MSc फर्स्ट क्लास आहे, पण तुझे घरचं वातावरण बघ की तुला कुठलं टेन्शन नाही, काही नाही, आणि तू अशी रुटीन जाते म्हणून तुला फर्स्ट क्लास मिळू शकला. पण जे स्थळ मी पाहिलं त्यांच्याकडे दुकान आहे, जनरल स्टोअर्स, आणि ते तिथे बसतात. आणि ते करून करून त्यांनी 5 विषयात PG केलेले आहे. तर बेटा बॅकग्राऊंड अँड सगळं बघून मग बघायचं की समोरच्यानी कसं कव्हर केलं आहे. कारण सगळ्यांची शर्यत एकसारखी सुरू नाही होत. आणि याचा फायदा मला कॉम्पिटेटिव्हमध्ये खूप झाला की ही गोष्ट नेहमी माझं करेज वाढवत राहिली की माझ्या कॉम्पिटिशनमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रातले किती लोक असू देत, आणि मी जरी एक आईन मुलगी आणि सगळ्या कंडिशनमधली असू दे, पण मी कुठे कमजोर नाही ठरू शकत यांच्यासोबत. म्हणजे वडिलांनी नेहमी ही जाणीव करून दिली की मार्क्सच्या बाबतीत असो किंवा अभ्यासाच्या बाबतीत कॉम्पिटिशन दुसऱ्याशी करायचं नाही, मात्र परिस्थितीच्या बाबतीत नक्कीच करायचं की समोरचं कोणत्या परिस्थितीतून हे सगळं करतं आणि मी काय करते. या गोष्टीचा खरोखर तुम्हाला खूप जास्त फायदा झाला असेल. आणि मग असाच काहीसा स्वभाव नवऱ्याचा होता? हो. माझ्या वडिलांनी त्यांना रिक्वेस्ट एकच केली होती माझ्या लग्नाच्या आधी. म्हणजे मला वाटतं की भरपूर सारे वडील म्हणत असतील की माझ्या मुलीला सुखी ठेवा किंवा अजून काहीतरी भावना मनात असेल. पण माझ्या वडिलांनी त्यांना एकच रिक्वेस्ट केली की माझ्या मुलीला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या होत्या, तिला अधिकारी व्हायचं होतं. पण आम्ही आमच्या घरगुती किंवा कौटुंबिक अडचणींमुळे आम्ही म्हटलं की नाही बाबा, तू पहिले तुझ्या पायावर उभी राहा. पण माझी मुलगी जेव्हा केव्हा तुम्हाला म्हणेल की तिला एक्झाम द्यायची आहे, तर प्लीज तुम्ही म्हणजे तिला सपोर्ट तरी करा. कारण जॉईंट फॅमिलीत माहिती नाही. कारण असं झालं की जेव्हा मी ॲक्च्युली द्यायला सुरुवात केली तर बरेच जण म्हणत होते की अरे टीचरशिप का वाईट, कुठे आहे पेमेंट, की कारण तेव्हा शिक्षण सेवक नाही, आम्ही ऑलरेडी शिक्षकाचं पेमेंट घ्यायचो. तर पेमेंट भरपूर मिळतं, फक्त अमरावती जिल्ह्यात बदली होते, हे सोडून तुम्ही ते कशाला करताय, फॅमिली डिस्टर्ब होईल वगैरे. पण खरं तर महिलांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की डॉक्टर आणि शिक्षिका हे जे 2 प्रोफेशन्स आहेत ते फार चांगले आहेत. आणि मग हे प्रोफेशन सोडून तुम्ही एक शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत होतं, तर याला मग घरून विरोध झाला नाही? पण बाकीच्यांचा झाला थोडासा, म्हणजे घरचे जे असतात, कारण त्यांना वाटत होतं की म्हणजे प्रमोदरावांचं म्हणजे मिस्टरांचं लाईफ आता एकदम सेटल झालेलं आहे. कारण नोकरीवाली पत्नी आहे आणि थोड्या अडचणी त्यांच्या नोकरीच्या लाईफमध्ये क्रिएट झाल्या होत्या. कारण त्यांना संस्थेने TO वगैरे दिला होता, ते त्यांची हायकोर्टात केस सुरू होती. तर त्याच्यामुळे घरगुतींना वाटत होतं की ही जर दुसरीकडे सिलेक्ट झाली तर थोडंसं डिस्टर्ब होईल लाईफ. पण असं काही नसतं. कारण जे आफ्टर मॅरेज कोणाची दोघांच्याच्यात अडचणी येऊ देत, आपण दोघं सोबतच असतो. तर त्यांची त्यांच्या लेवलवर लढाई सुरूच होती ती हायकोर्टातली. आणि दुसरीकडे त्यांना 3-4 वर्षांनी जॉब लागला, नंतर नॉन ग्रँटेडवर का होईना पण त्यांना लागला, आणि आता तर ग्रँट पण आलेली आहे कॉलेजला. पण आम्ही जो प्रयत्न करत होतो तेव्हा बाकीच्यांचं होतं की नाही, हिला नको करू दे, हिला फक्त टीचर होऊ दे. पण त्यावेळेस मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केला की नाही, तुला जी पण इच्छा आहे तू त्या एक्झाम दे. आणि आता तुम्ही किती मुलांची आई आहात, आणि जसं तुमच्या आईने काही संस्कार तुमच्यावर रुजवलेत, तसं तुम्ही कोणती काळजी घेतात तुमच्या मुलांवर? मला एक मुलगी आहे मोठी आणि एक मुलगा आहे. मुलगी तर आता माझी TCSला जॉईन झालेली आहे पुण्याला. मागच्या वर्षीचं पासआउट आहे गव्हर्मेंट इंजिनिअरिंगमधून, मेकॅनिकलमधून, अँड TCSला जॉईन आहे ती कॅम्पस थ्रू. आणि मुलगा छोटा आहे, 6वीमध्ये आहे, समर्थमध्ये. मुलीला तर काही सांगायला लागलं नाही, कारण तिला जवळजवळ समजत होतं. ती म्हणजे 97चा तिचा जन्म आहे आणि 2002पासून मी एक्झाम्सची तयारी केली आहे. तर तिने 5 वर्षाच्या मुलीला हे निदान एवढं तरी कळत होतं की नागपूरला जाते, कुठली तरी परीक्षा देऊन येते किंवा इंटरव्ह्यूला मुंबईत जाते. तर तिने हे बघितलं होतं. तर त्याचा मला एक फायदा झाला की माझ्या मुलीला पहिलीपासून तर BTech फायनलपर्यंत एकही ट्युशन लावावी लागली नाही.
ती स्वबळावर तिला जे करायचं आहे ते करते. आणि आता असं म्हटलं होतं की आताच असं शिक्षण झालंय की त्यांना ट्युशन्स असणं गरजेचं आहे, तर असं तुम्हाला तुमच्या मुलीत जाणवलं नाही? इवन मुलालाही ट्युशन्स नाही आणि ती लोकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे की त्यांना काय म्हणायचं आहे ते मी ऐकू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना पण जाणीव आहे की म्हणजे आई आता जसं मार्च एंडिंग असतं किंवा कुठल्या मिटिंग्स असतात, तर जसं मिस्टरांना माहिती आहे तसं मुलांचाही मला भरपूर सपोर्ट असतो. आणि जसं तुमच्या आईबाबांच्या गोष्टी ज्या तुम्ही सांगतायत की या गोष्टींमुळे खरं तर मी आजचं जे आयुष्य आहे चांगलं जगू शकते, तर अशा काही गोष्टी वाटतात का की जे आईने सांगितलं होतं, बाबांनी सांगितलं तेच मी माझ्या मुलांना सांगायला पाहिजे? अशा तर खूप गोष्टी असतात मॅडम, पण त्यांनी म्हणजे आईवडील मला कधी कधी असं वाटतं की आईवडिलांनी मला जेवढं खूप छान घडवलं, म्हणजे माझ्या मुलीला पण ते घडवलं, ते तसं वातावरण मुलाला मिळत नाही असं कधी कधी मला खंत वाटते. कारण आता आईवडील एजनुसार त्यांच्या हे संपलेले असतात. आता ते माझ्याकडे जास्त येऊ शकत नाही किंवा आपण जास्त वेळ ठेवू शकत नाही. आणि आजकालच्या याच्यानुसार आता मुलगी जॉईन झाली आहे, मिस्टर पण बाहेर असतात आणि मी पण, तेव्हा कधी कधी थोड्या वेळ कधी वाटतं की म्हणजे कधी कधी शनिवार रविवार पण आपल्याला फुल डे ऑफिसला यायला लागतं. त्यावेळेस नक्कीच वाईट वाटतं की मुलांना वेळ दिला गेला पाहिजे आणि आजची ती खूप गरज आहे. हो. आणि आपण बघतो की बऱ्याचदा आईवडिलांच्या दुराव्यामुळे असो किंवा आणखी इतर कोणतं वाईट संगत लागते, तर मुलगाही कुठेतरी वाईट पावलं टाकतो, मुलगीही टाकते. आता आपण जे बघतोय की अनेकदा मुली घरच्यांचा विचार न करता एखाद्या मुलाशी लग्न करते. मुलगाही जर त्याला नकार आला एखाद्या मुलीचा, तर तो ॲसिड टाकून, रॉकेल टाकून तिला जाळतो, रेप करतो. तर या सगळ्या गोष्टी माझ्या मुलांच्या बाबतीत होऊ नये किंवा त्यांना अशी वाईट संगत लागू नये, यासाठी तुमचे काय खास प्रयत्न असतात आणि इतर पालकांनाही काय याबद्दल सांगाल तुम्ही? मला तर असं वाटतं की पहिले तर मुलांना आपल्या जबाबदारीने राहायला शिकवायला पाहिजे आपण. दुसरी गोष्ट, आईवडिलांपासून म्हणजे फक्त आपण त्यांचे पालक याने असं काय म्हणतो त्याला कस्टोडियन वगैरे नाही आहे, आपण त्यांचं मित्र होऊन शिकलं पाहिजे. जसं माझ्या मुलीला हे स्वातंत्र्य, आता ती तर मोठीच आहे म्हणा, पण तिला हे स्वातंत्र्य आहे की तिला जर कुणी आवडत असेल तर तिने मला सांगावं, किंवा म्हणजे ते बघायचं कसं, शोधायचं कसं, तिने तिचं डिसिजन कसं घ्यायला पाहिजे, बस याच्याविषयी फक्त आपण गायडन्स करू शकतो किंवा करतो. आणि आईवडिलांकडून मुलालाही सांगितलं पाहिजे की जसं आता आपण आपल्या मुलांना सांगतो की जर टी व्हीवर काही बघत असेल किंवा एखादा इन्सिडेंट झाला असेल, उदाहरणार्थ तर जेव्हा हिंगणघाटची घटना झाली तेव्हा मला मुलगा विचारत होता की म्हणजे माझी एक मैत्रीण आलेली होती, तर ती मला लगेच बोलली की नाही पहिले चॅनल बंद कर, हे जरा अति दाखवतात किंवा कारण आजकाल कसं कॉम्पिटिशनच्या नादात एक जण वेगळा दाखवतो, दुसरा वेगळा, तर म्हणे तुझा मुलगा बघतोय त्याला दाखवू नको. पण मला असं वाटत होतं की ते वेगळ्या पद्धतीने त्याच्यावर कुठेतरी येण्यापेक्षा माझ्या अब्सेंट्समध्ये त्यांनी बघितल्यापेक्षा तू माझ्यासमोर बघ, मग मी तुला सांगते की माझं मत त्याच्याविषयी काय आहे. आणि त्याला जर काही क्वेश्चन्स असले तोही लगेच विचारू शकेल, मला काही सांगायचं असेल की नाही हे इथं चुकतं, हे असं असू शकतं. आपण मग त्याला आपण सांगू शकतो की बाबा रे ते बघ, नुसतं एक नाही, त्याच्यासोबत किती आयुष्य गेले, म्हणजे त्या मुलाच्या आईचं आयुष्य गेलं, त्याच्या मुलीचं आयुष्य गेलं, त्याच्या मिसेसचं आयुष्य गेलं, आणि हीच गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने पण कोणाला सांगता येते ना. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला जे आवडतं ते मला मिळालंच पाहिजे किंवा ते मी असं हिसकावूनच घेतलं पाहिजे, ही प्रवृत्ती नसो ना. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे की तिने ठरवायचं आहे की तिला काय हवं आहे, तसं त्या मुलीचंही स्वातंत्र्य होतं. या नक्कीच आपण बघतो की म्हणजे तसं प्रत्येक स्त्रीने ठरवायलाच पाहिजे की तिचं स्वातंत्र्य काय आहे, तिला काय हवं आहे. मात्र आत्ता जर आपण बघितलं तेव्हा ना बराच समाज सुधारला आहे, मात्र अजूनही स्त्रीला स्वतःचे निर्णय घेण्याची काही अधिकार अजूनही मिळाले नाही पाहिजे त्या प्रमाणात. तर तुम्हाला काय वाटतं की स्त्रियांच्या बाबतीत याबद्दल नेमक्या काय समस्या असतात आणि तिच्या गरजा काय असतात त्याबद्दल? सर्वात पहिले ना तर आपल्याकडे स्त्रीला स्त्री म्हणून म्हणजे ते वेगळ्या पद्धतीने की एखादी वस्तू म्हणून किंवा काहीतरी कमांड असायला, आपल्याला एक प्राणी भेटला, खेळणं भेटलं, अशासारखं पाहण्याची जी एक पद्धत असते ना, त्याच्यापेक्षा एक फक्त व्यक्ती म्हणून पाहिलं जावं. आणि तिला ना मुळात स्त्रियांनाही पण फक्त काही असं पुरुषांपासून किंवा समाजापासून किंवा पारंपरिक म्हणजे धारणेपासून मुक्ती मिळावी असं नाही आहे. तिला स्वतःपासूनच पहिले मुक्ती मिळवायची की तुमच्या ज्या मानसिक काहीतरी एक अशा लादून घेतो आपण की असं तसं, असं काही नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीने, 4 लोक मला काय म्हणतील. मला एक असा प्रसंग आठवतो की
जेव्हा माझं लग्न झालं तर लग्न होऊन 2-3 दिवस झाले होते, तेव्हा मिस्टरांचे मोठे भाऊ आहेत बासरे, त्यांनी एक फॉर्म आणला होता की तो होता नाव बदलवायचा, नोकरीमध्ये आपलं नाव बदलवणं. तर त्यांनी मला सांगितलं, मग आपल्या घरातल्या पद्धतीप्रमाणे मी लगेच ठीक आहे ते घेतलं आणि ठेवून दिला. आणि मग मी शाळेत निघून गेले याला. आणि मग मी दिवसभर डिस्टर्ब होते की म्हणजे माझ्या लॉजिकला लगेच ते ॲक्सेप्ट करण्यासारखी परिस्थिती नव्हती. मग मी संध्याकाळी यांच्याशी बोलले मिस्टरांशी की म्हटलं हा अर्ज दिलेला आहे तर भाऊजींनी, तर हे म्हटले कसला आहे. आणि माझ्या मनात पहिलेच असं झालं होतं की बहुतेक यांनीच यांच्या थ्रू पाठवलेलं असावं. पण मी तशी जास्ती स्पष्ट बोलणाऱ्यातली आहे, फक्त ते योग्य पद्धतीने जावं तिथपर्यंत म्हणून यांच्याशी कारण मला ॲक्च्युली अरेंज मॅरेजमध्ये मला कोणाचीच फारशी ओळख नव्हती तिथे. मग मी यांना सांगितलं की म्हटलं हा अर्ज दिला, तर हे म्हणे कसला आहे. म्हटलं हा नाव बदलवायचं आहे. तर ते म्हणाले ओके. म्हटलं ओके नाही, हा तुम्ही दिला आहे. तर म्हणे नाही मला तर माहिती पण नव्हतं. म्हटलं मग तुम्हाला वाटतंय मी बदलावं म्हणून. मग त्याच्यावर हे एक शब्द पण बोलले नाही, कारण हे मोठे भाऊ आपले असं वगैरे होतं. मग ते पण त्यांनी बरोबर सावध भूमिका घेतली आणि मला विचारलं तुझं काय मत आहे ते सांग पहिले. म्हटलं माझं मत असं आहे की मला वेळ पाहिजे. ज्या दिवशी मला वाटेल की मला नाव बदलवायचं, हां, तर मग मी त्या दिवशी नाव बदलेल. कारण आज लगेच बदलायचं मला काही असं खूप आवश्यकता वाटत नाही आहे. तर त्या दिवशी त्यांनी धरला फॉर्म आणि बॅगमध्ये ठेवून दिला त्यांच्या. आणि म्हटलं ज्या दिवशी आवश्यकता वाटेल त्या दिवशी मला विचार. तर आजपर्यंत मी माझंच नाव म्हणजे कधी असं वाटलंच नाही की मला वेगळ्या आडनावाची पण गरज आहे. ठीक आहे, जे चालतंय ते चालू द्या. चालतं आहे. आणि कसं आहे की उलट आज तर मला खूप छान वाटतं की माझी मुलगी आता ऋचा मेंढे नावाने ओळखलं जाते. पण तिला असं एकदा म्हणजे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला मला 8 मार्चलाच बोलावलं होतं आणि मी वक्ता होती प्रमुख. आणि माझी ओळख जेव्हा सगळी करून दिली, माझी मुलगी प्रेक्षकांमध्ये होती आणि कोणाला काही आयडिया नव्हती की हिची आई आहे. आणि तिला त्याची गरज पण नाही वाटली की हिच्या आयडेंटिटीची मला ओळख हे पडावी, मी माझी ओन करेल ना क्रिएट. तर हे जो विश्वास मुलांमध्ये आला आहे किंवा मला पण माझं नाव ठेवायचं स्वातंत्र्य मिळालं आणि याच्यासाठी मिस्टरांनी जे मला सपोर्ट केला दॅट इज बेस्ट. कारण कुठेतरी तुमचं स्वातंत्र्य जपण्याचं, आणि त्यांना माहिती आहे की नुसतं हिचं नाव ठेवून बाकी काही नाही, तर आपण पूर्ण इन्व्हॉल्व असतो बाकी लाईफमध्ये आणि त्याने काही फार फरक पडत. कुठेतरी स्त्रियांच्या लाईफमध्ये तिचं जे घर आहे, सासरचं असो माहेरचं असो, हे जास्त इम्पॅक्टफुल असतं. प्रॉब्लेम्स असो, सगळ्यात पहिले तर त्या मुलींना पहिले घरातून कसं वातावरण मिळतं लहानपणापासून, म्हणजे त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे असं आपल्या घरातच वातावरण असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट हे तर बरोबरच आहे, त्यांच्या अवतीभोवती जे वातावरण आहे त्याच्यामुळे त्यांची घडण होत राहते ना. तर तसं क्रिएट करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. खरं तर आपण अनेक स्त्रियांचं मत जाणून घेतो याबाबत. आणि आत्ता जे आपल्याला वर्षा मॅमने सांगितलं आहे की घरच्यांपासूनच सुरुवात होते, की खरंच हे तुम्हालाही जाणवत असेल, मलाही जाणवतं आहे की जी फॅमिली असते स्त्रियांची, त्यांनी जर सपोर्ट केला तर बाकी अडचणी तिला तेवढ्या जास्त मजबूत वाटत नाही तिच्यासमोर. बाकी यांचं ती हे करू शकते, फेस करू शकते. पण घरचे जे असते नवरा, वडील, भाऊ किंवा जे काही आपले नातेवाईक असतात, यांनी जर सपोर्ट केला तर स्त्रियांना थांबवू शकत नाही कोणी प्रगतीपासून. नक्कीच. आता विदर्भ न्यूजच्या माध्यमातून जे आपल्या प्रेक्षक महिला आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल महिला दिनाच्या निमित्त? सर्वप्रथम आपल्या सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि मला असं वाटतं मैत्रिणींनो की तुम्ही पहिलेच मला काय हवं आहे हे शोधायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या पाठपुरावा करायला पाहिजे. असं काही नाही की कुठली तरी परीक्षा पास होणं, कुठल्या तरी मोठ्या पदावर आरूढ होणं म्हणजेच मी काहीतरी मिळवलं आहे. आता जसं माझ्या आईने, आपल्या आईने आपल्याला घडवलेलं आहे, ते खूप सशक्त फॅमिली त्यांनी घडवली आहे. आणि स्त्रियांमध्ये सर्जनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी एक अशी मोठी शक्ती आहे की ते आपल्या मुलांना घडवू शकतात. आणि आजच्या तर युगाची मला वाटते हीच सगळ्यात मोठी गरज आहे की खूप चांगला मुलगा घडवणं की जो कोणाचा तरी पती, प्रियकर, भाऊ होणार आहे. आणि खूप चांगली मुलगी घडवणं की जी खूप म्हणजे स्वतःला खरंच स्वतंत्र समजून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकतो. आणि आपण जसं तुम्ही सांगितलं आहे किंवा आपण जसं बघतोय की प्रत्येक स्त्रीच्या मागे तिच्या वडिलांचा हात असतो, भावाचा असतो, नवऱ्याचा असतो, मुलाचाही असतो. तर त्यासाठी महिला दिन का असो ना, पण पुरुषांना काय संदेश आहे
की त्यांनी महिलांशी वागताना कसं वागायला पाहिजे? म्हणजे माझ्या लाईफमध्ये तर जेवढे मला अनुभव आहे खूपच कमी असे अनुभव आहेत की जिथे पुरुषांनी काही विरोध केला असेल किंवा ॲज अ कॉम्पिटिटर म्हणून पाहिलं असेल आणि ते पाहिले असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण ते तुम्हाला इक्विव्हॅलंट समजत आहे. म्हणजे तुम्हाला ते काही तुमच्या क्षमता कमी आहे असं समजत नाही. तर माझ्या मते तर ही खूप चांगली गोष्ट आहे की पुरुष तुम्हाला बरोबरीनं उलट स्थान मिळवून देत आहे. आणि महिला दिन म्हणजे पुरुषांपासून मुक्ती असं नाही आहे, मी ऑलरेडी सांगितलं. त्याच्यामुळे पुरुषांना असं वेगळं काही सांगायची गरज नाही वाटत मला की तुम्ही ऑलवेजच फक्त महिला दिन आहे म्हणून नाही, नेहमीच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून महिलांकडे पाहावं एवढीच अपेक्षा. नक्कीच. आणि तुमचा जो अगदी बालपणीपासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास होता खरंच खूप मोटिवेटेड होता आणि तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या वेळेतून